सिंहस्थ सहाय्यक समिती द्वारा प्रसारित सोहळा कुंभ पर्वाचा श्रद्धा सेवा समरसतेची उभारणी सिंहस्थ कुंभ पर्वणी या सिंहस्थ कुंभ पर्वानिमित्तानं प्रसारित करीत आहोत जनजागरण भावजागरण आणि जनसहभागाचा अर्थ उलगडणारा कार्यक्रम सोहळा कुंभ पर्वाचा. संकल्पना महेश दाबक, लेखन आणि निर्मिती सुप्रिया देवघरे, कॅलिडोस्कोप नाशिक. ऐकूया जनजागरण भावजागरण आणि जनसहभागाचा सोहळा कुंभ पर्वाचा. नमस्कार श्रोते हो, आजचा कार्यक्रमाचा 11वा भाग नाशिकमधील 3 वैष्णव आखाड्यांची माहिती आता ऐकूया. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय आई? जय राम. काय रे? जपाची माळ एकदा तुझ्या हातात आली की तुझं कुठं लक्ष असतं कशात? अरे देवाचं नाव तसंच घ्यावं, अगदी एकाग्र चित्ताने. आणि रामनामातला गोडवा एकदा कळला की त्यातच तल्लीन व्हायला होतं बघ. रामनाम आत्म्यालाच प्रकाशमान करतं. बरोबर आहे आई. आजोबा आजोबा, ए आजी, आजोबांना बघितलंस का? अगं जरा शतपावली करून येतो म्हणालेत, येतीलच एवढ्यात. पण तू का शोधतेस त्यांना? काही नाही, ते एक सिक्रेट आहे. ते आले की लगेच मला आवाज दे. बरं जा, आधी हातपाय धुवून ये, देवाला नमस्कार कर. हो, आलेच. तुम्हा मुलांचं ना काही समजतच नाही मला. अरे तूही असाच होतास. पिढीनुसार काही गोष्टी बदलतात, पण या गोष्टी नाही. एवढं अंतर तर 2 पिढीत असायचंच. आजोबा आजोबा, बाबा आजोबा कुठे हो? अरे आता तू का आजोबांना शोधतोयस? अहो काही नाही हो, सिक्रेट. तुझंही सिक्रेट आहे? काय चाललंय नक्की? बाबा आजोबा आले ना की आधी मला सांगा, मी पटकन कपडे बदलून येतो. आज पावसात एकतर मॅच खेळलोय आणि त्यात जर आईला कळलं तर 100% प्रसाद मिळणार मला. आई बघितलंस काय गोंधळ घालतायत हे दोघं? असू दे रे, त्यांनी गोंगाट नाही करायचं तर कुणी? हसती खेळती मुलंच घराचं खरं चैतन्य असतात. मग कुठे आपल्या घरातलं चैतन्य? बाबा आलात का? अहो हे आर्या रोहन दोघंही तुम्हाला शोधतायत. मला? का रे बाबा, काय झालं असं? कोणास ठाऊक, सिक्रेट आहे म्हणे. आजोबा, आजोबा आधी मी. नाही, आधी मी रोहन. अरे हो, पण काय? आजोबा, आज तुम्ही ज्याच्या प्रश्नाचं उत्तर सगळ्यात पहिले द्याल तो किंवा ती तुमचे सगळ्यात आवडते असं आम्ही समजू. अरे लबाडांनो, आजोबांना असे पेचात नका पकडू. मुळात तुम्हा दोघांवरही माझं सारखंच प्रेम आहे, ना कमी ना जास्त. तरी मी आधी विचारणार. रोहन, मोठा भाऊ आहेस ना तू, मग आर्याला विचारू दे आधी. ओके, विचार आर्या. दोघांनी विचारा. तुमच्या सगळ्या प्रश्नांना मी उत्तर देईन, अगदी तुमचं पोट भरेस्तोय. हा विचार बरं. आजोबा तुम्ही सांगितले तसे 2 आखाडे, वैष्णव आणि शैव. पण नक्की यात फरक काय? मला जर डिटेलमध्ये सांगा ना. उद्या मला ना वर्गातही सांगायचंय. वर्गात सांगायचं म्हणून घाई होते वाटतं एवढी. याचं उत्तर आजी देईन, तोवर मी औषध घेऊन येतो. कुंभपर्व म्हणजे केवळ स्नान नाही, तर तो भारतीय ज्ञानपरंपरेचा महोत्सव आहे. कुंभपर्वाच्या निमित्तानं भारतीय ज्ञानपरंपरांना जाणून घेऊया आणि पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करूया. आपला कुंभपर्व माझी जबाबदारी. आपला कुंभपर्व माझी जबाबदारी. तर रोहन, ऐक आता तुझ्या प्रश्नाचं उत्तर. तर नाशिकमध्ये पंचवटी आणि तपोवन परिसरात
3 वैष्णवपंथीय साधूंचे आखाडे आहेत. आजी, वैष्णव म्हणजे? वैष्णव म्हणजे विष्णूचे उपासक. म्हणजे आपल्यासारखेच. आता सांगतो ऐक. 3 आखाडे. पहिला श्री निर्मोही आणि आखाडा, याची मुख्य बैठक नाशिकमध्येच आहे. दुसरा श्री निर्वाणी आखाडा, याची मुख्य बैठक काशीला आहे. आणि तिसरा श्री दिगंबर आखाडा, याची मुख्य बैठक हरिद्वारला आहे. मुख्य बैठक वेगळ्या ठिकाणी, पण मग ते नाशिकला काय येतात? कारण सिंहस्थ. दर 12 वर्षांनी नाशिकमध्ये सिंहस्थ होतो, तेव्हा हे सगळे आखाडे नाशिकला येतात. स्नानासाठी, ज्ञानासाठी, एकत्र येण्यासाठी. आजोबा, या 3 आखाड्यांचे मिळून किती उपआखाडे आहेत? रोहन, तू हा प्रश्न विचारशील असं वाटलंच होतं बघ. एकूण 18 उपआखाडे आहेत. दिगंबरचे 2, निर्वाणीचे 9 आणि निर्मोहीचे 7. आई, उपआखाडे म्हणजे नक्की काय ग? आखाड्याच्या अंतर्गत वेगवेगळे गट. प्रत्येक गटाची स्वतःची परंपरा, स्वतःचे महंत, पण सगळे एकाच छत्राखाली. म्हणजे एखाद्या मोठ्या संस्थेचे वेगवेगळे विभाग, जसं ऑफिसमध्ये डिपार्टमेंट्स असतात. आजी, वैष्णव साधू नागा साधूंसारखेच असतात का? नाही बाळा, वैष्णव साधू वेगळे असतात. ते पिवळे कपडे घालतात, पीतवस्त्र, तुळशीची माळ घालतात, रामकृष्णाचं नामस्मरण, भजन कीर्तन करतात. नाशिकमध्ये वैष्णव आणि त्र्यंबकमध्ये शैव, असं का? नाशिक ही श्रीरामाची भूमी आहे. रामाचा वनवास इथेच झाला, म्हणून वैष्णवपंथी आखाडे नाशिकमध्येच. त्र्यंबकेश्वर हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक, शंकराचं स्थान, म्हणून शैव आखाडे त्र्यंबकेश्वरमध्ये. वाव, म्हणजे प्रत्येक गोष्टी मागे कारण आहे. हो, आपल्या परंपरांमध्ये प्रत्येक गोष्टीला अर्थ आहे, फक्त आपण विचारायला हवं. आपण इतक्या वर्षापासून नाशिकमध्ये राहतोय, पण हे सगळं आत्ता कळतंय. म्हणूनच तर आहे ना 16 कुंभ पर्वाचा, नाशिककरांना नाशिकची ओळख करून द्यायला. उद्या मी बाईंना सांगणार, नाशिकमध्ये 3 वैष्णव आखाडे आणि त्र्यंबकमध्ये 10 शैव आखाडे आहेत म्हणून. आर्या, आता तू मला हाईप दाखवणार आहेस? दोघेही सांगा. जितकं जास्त लोकांना माहीत होईल तितकं चांगलं. नाशिकचे 3 वैष्णव आखाडे, श्री निर्मोही, श्री निर्वाणी आणि श्री दिगंबर. श्रीरामाच्या पावनभूमीत वैष्णव परंपरेचा हा अखंड प्रवाह. पुढच्या भागात त्र्यंबकेश्वरचे 10 शैव आखाडे. आत्ताच आपण ऐकलात श्रद्धा, सेवा, समरसतेची उभारणी, सिंहस्थ कुंभ पर्वणी निमित्त जनजागरण, भावजागरण आणि जनसहभागाचा अर्थ उलगडणारा कार्यक्रम 16 कुंभ पर्वाचा. सहभाग अनिता, सुमंत, रेश्मा, तुषार, तनिष्क आणि स्वरा. संकल्पना महेश दाभक. लेखन आणि निर्मिती सुप्रिया देवखरे, कॅलिडोस्कोप नाशिक. विशेष सहकार्य आयव्ह्यू एंटरप्राइजेस. 16 कुंभ पर्वाचा दर सोमवारी, बुधवारी आणि शुक्रवारी सकाळी 8:30 वाजता FM 101.4 अर्थात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर. तसंच www.nasikkumbhaparva2027.com या आमच्या अधिकृत वेबसाईटवर हे प्रसारित झालेले भाग आपण पुन्हा ऐकू शकता. आपली प्रतिक्रिया नोंदवू शकता आणि अधिक माहिती आणि प्रतिक्रियेसाठी आणि कुंभपर्वाच्या निमित्तानं जी पुस्तिका प्रकाशित केली आहे ती मिळवण्यासाठी आपण आम्हाला या क्रमांकावर संपर्क साधू शकता. क्रमांक 70587 20566 705872056. तेव्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. कुंभपर्वात सहभागी होण्यासाठी QR कोड स्कॅन करा.
आपला कुंभ, माझी जबाबदारी.